यंदाच्या वर्षीपासून कुपोषणाचं साधारणपणे गेल्या 3 वर्षात कुपोषणाची टक्केवारी ही सुदैवाने कमी होताना आपल्याला लक्षात येत आहे। पण ती कमी होत असताना ती 0.10% पण आत यावी अशा पद्धतीचा प्रयत्न हा विभाग म्हणून आम्ही करत आहोत। त्यामुळे ज्या जिल्ह्यांचा उल्लेख आपण केला त्याच्यामध्ये विशेष मोहीम राबवून आम्ही 11 जिल्हे त्याच्यामध्ये आम्ही पायलट प्रोजेक्ट करून कुपोषणाचं प्रमाण अधिकाधिक कमी करण्याच्या दृष्टिकोनातून यंदाच्या वर्षीपासून आम्ही तो एक उपक्रम हाती घेतलेला आहे। आम्ही खरं तर 100 दिवसाच्या आणि 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तो हाती घेतला होता, पण त्याचे एक कंटिन्युएशन करून आपण तो त्या ठिकाणी करत आहोत। मुंबई सारख्या मोठ्या शहराचा एक सर्वे हा विभागाच्या वतीने मधल्या कालावधीमध्ये करण्यात आला होता। त्यात ICDS अंतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत बालवाड्या ज्या चालवल्या जातात त्याचं प्रमाण सुद्धा मोठ्या संख्येने आहे। अंगणवाडी जी चालवली जाते याच्यामध्ये पोषण पण दिलं जातं आणि त्याचे नियम आणि निकष केंद्राने दिलेले असतात, त्या पद्धतीने ते दिलं जातं। BMCच्या वतीने ज्या बालवाड्या चालवल्या जातात त्यांचे नियम आणि निकष कारण ते त्यांच्या निधीतून असतं, त्यामुळे ते त्यांच्याकडून दिलं जात असतं। पण आम्ही याच्यामध्ये एक गॅप मॅपिंग करतोय, म्हणजे गॅप मॅपिंग मध्ये किती स्लम एरियातली बालकं ही आपल्याकडून सुटतायत, म्हणजे किती पोषणापासून वंचितच राहतायत, ही या संदर्भातला आपण त्या ठिकाणी सर्वे हा प्राथमिक स्वरूपातला आमच्याकडे आलेला आहे। त्यामध्ये आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री नगर विकास खातं सुद्धा त्यांच्याकडे आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे, त्यांना सुद्धा आम्ही त्या संदर्भातली एक बैठकीची विनंती आम्ही केलेली आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये BMC, ICDS हे आणि नगर विकास विभाग हे त्या ठिकाणी एकत्रितपणाने काम करू शकेल। म्हणजे फक्त कुपोषणच नाही तर ओबेसिटीचं प्रमाण हे शहरामध्ये बालकांमध्ये जे आहे ते सुद्धा त्या निमित्ताने आपल्याला कमी करता येईल। आणि या व्यतिरिक्त THRच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला एक लॅबच्या माध्यमातून तपासणी ही आहाराची केली जात असते, पण साधारणपणे त्यांना 2 महिन्याचा कालावधी, कारण राज्यामध्ये पुढचे हे पोहोचवणं त्याच्यासाठी साधारणपणे 15-20 दिवसाचा कालावधी हा जातच असतो, पण तो अधिक कमी कसा करायचा, म्हणजे 2 महिने समजा जर आम्ही ते फूड पॅकेट्स पोहोचवण्याची जर मुदत असेल तर ती अधिकाधिक गतिमान कशी करायची या संदर्भामधली जी यंत्रणा आहे ती सक्षम करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। आणि या व्यतिरिक्त UCDC जे आहे अर्बन मालन्यूट्रिशनच्या संदर्भामध्ये गेल्या वर्षीपासूनच आपण तो उपक्रम सुरू केलाय आणि त्याच्यामध्ये शहरातल्या ज्या अंगणवाड्या आहेत त्याच्यामध्ये जसं आपला ICDS ग्रामीण भागामध्ये असतं तसं UCDC हे आपलं शहरी भागामध्ये अधिकाधिक आपण टार्गेट करून इथं सुद्धा कुपोषणाचं प्रमाण हे कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई असेल, पुणे असतील किंवा हे मोठे जी महानगरपालिकेची क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये आपण काम करत आहोत। आणि या व्यतिरिक्त आपण नगर विकास विभाग आणि शालेय विभागासोबत कोऑर्डिनेट करून जिथे जिथे अंगणवाड्यांची इमारत नाही पण तिथे शासनाच्या मालकीच्या जर शाळा असतील आणि तिथल्या वर्गखोल्या जर उपलब्ध असतील तर त्या त्यांनी अंगणवाडीसाठी उपलब्ध करून द्याव्या, म्हणजे तिथलंही पॉप्युलेशन हे या आपल्या योजनेपासून किंवा स्कीमपासून वंचित राहणार नाही, या दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत।